काय बोलते भाई लोक जय श्रीराम. उठलो सकाळी सकाळी ऑक्शन मी जात होतो सुम्याला आणाले. मग तिथून पोचलो पुलगावले विटाळ्यामध्ये पोचल्यानंतर पहिले दिसले लालाजीचं घेतलं दर्शन घेतल्यानंतर मग गेलो सुम्याला घेऊन घेतलं बसून गाडीवर. त्यानंतर मग गेलो पुलगावच्या अंदर गेल्यावर दिसला मला आवेशभाई. मग आवेशभाईला भेटायला गेलो, ईद मुबारक दिली. मग त्यानंतर तो म्हणे टायर घेऊन राहिलो म्हणे. म्हटलं माहिती घ्यायची सोय आहे नाही बा म्हटलं, तर पैसे जमा कर बोले. मैंने बोला ठीक आहे बोला. तर मग टायर घेतले ते ना. मग त्यानंतर मग पोचलो रेल्वे स्टेशनपाशी. मग फाटक उघडलं होतं आमच्या इकडलं. मग तिथून पोचलो गावामध्ये पोचल्यानंतर भूषा म्हणते मला सोडून दे म्हणजे धामणगावले. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग सावऱ्या मीन भूषा सुम्या 4 जण निघालो. मग पोचलो धामणगावमध्ये एंट्री मारल्यानंतर पहिले गेलो रेल्वे स्टेशनपाशी. तिथं मग त्याला सोडून दिलं भूषाला सोडून गेलं. मग गेलो आईवाल्यापाशी. इथे यायले काम होतं दोघाले सावऱ्याला नेले. मग तिथून मग मी गेलो अण्णाला भेटायला गेलो. कालचे टायर आणले होते ते मला म्हणे बसून दे म्हणे. मग स्टेपनी खोलायला लावली बा. थोडीशी मेहनत केली. मग निघालो तिथून घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथं संपवतो, बाकीचं उद्या बोलीन. ऋषा बोलते लोगों की दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.